गोविंद, आपण बघतोय नरेश म्हस्के त्यांची शिवसेना ज्या पद्धतीने दावा करते लोकप्रतिनिधी आमच्याकडे आहेत, पक्ष कुणाचा आहे हे लोकांनी निवडणुकीत दाखवून दिलेल्या अशा प्रकारचा एक दावा पुन्हा एकदा नरेश म्हस्के करताना आपल्याला पाहायला मिळाले। पक्ष संघटना कुणाकडे आहे हे सुद्धा लोकांनी दाखवून दिले असं नरेश म्हस्के म्हणाले। मात्र आता असलेली पक्ष संघटना आणि पक्ष फुटीनंतर 2022 मध्ये असलेली पक्ष संघटना यामध्ये खूपच तफावत आपल्याला पाहायला मिळेल। गोविंद, नक्कीच पुन्हा एक मी या ठिकाणी मुद्दा अधोरेखित करतो, जो मुद्दा कळीचा या ठिकाणी चर्चा दरम्यान येणार आहे की या ठिकाणी कपिल सिब्बल म्हणता आहेत की या ठिकाणी ज्या वेळेला निकाल देण्यात आला त्यावेळेला पक्ष संघटना आणि हे सगळं जे काही गाडर होतं ते आमच्या बरोबर होतं, परंतु या ठिकाणी हाच जो पेच तयार झालेला आहे, नक्की पक्ष कुणाच्या बाजूने आहे? विधिमंडळातला पक्ष मोजायचा की एकूणच संघटनेतला पक्ष मोजायचा आणि त्याचं बहुमत कसं मोजायचं? तर त्याच्यावर भाष्य करताना या ठिकाणी नरेश म्हस्केंनी खूप महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे। जर समजा हे जर म्हणत असतील या ठिकाणी केंद्रीय निवडणूक आयोगाने आम्हाला फेवर केलं, परंतु जनतेनं ज्या पद्धतीनं त्याच्यानंतर ज्या निवडणुका झाल्या 2024च्या, मग लोकसभेच्या असतील, विधानसभेच्या असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका झाल्या, तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा जास्त बहुमत मिळालं आहे हे मान्य करावं लागेल आणि तो मुद्दा कदाचित एकनाथ शिंदेची सेना जी आहे ती या चर्चेदरम्यान किंवा या युक्तिवादादरम्यान उपस्थित करेल, हे मात्र आता यांच्या संकेतावरून पाहायला मिळतं आहे। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता या ठिकाणी न्यायालयाने काय महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे की न्यायालय त्याच्यामध्ये असं म्हणतं आहे की जर तुम्ही सुरुवातीलाच म्हणाला होता की निवडणूक आयोगाला अधिकार क्षेत्र नाही, तर कशाचीही चौकशी होऊ शकत नाही, म्हणजे न्यायालय असं म्हणतंय। पण जर अधिकार क्षेत्र असेल आणि त्याचा चुकीचा वापर केला गेला असेल किंवा दृष्टिकोनच चुकीचा असेल तर मात्र त्यावर या ठिकाणी विचार करावा लागेल, अशाही पद्धतीची टिप्पणी जी आहे ती न्यायालयाने या सगळ्या सुनावणीच्या दरम्यान केल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि त्याच्यावर जे आहे ते कपिल सिब्बल जे आहेत, तर जर पक्षामध्ये फूट पडल्याचे प्रथमदर्शनी प्रकरण सिद्ध झाले तर त्या गोष्टी पुढे सरकतील। पण 19 जुलै रोजी आयोगाकडे कोणताही दस्तावेज उपलब्ध नव्हता, म्हणजे आता मी जे म्हणालो की या ठिकाणी नरेश म्हस्के यांनी ज्या पद्धतीचे मुद्दे रेस केलेले आहेत त्याच मुद्द्याला खंडन करणारे जे वाक्य आहे ते कपिल सिब्बलांनी या ठिकाणी उच्चारल्याचं पाहायला मिळतं आहे की ज्या वेळेला हा सगळा युक्तिवाद सुरू होता 19 जुलैला, त्यावेळेला मात्र यांच्याकडे पक्ष संघटनेतलं बहुमत होतं अशी कुठलीही कागदपत्र नव्हती। आता जरी या ठिकाणी पक्षाचं बहुमत असेल, निवडणुकांमध्ये मोठा पक्ष एकनाथ शिंदेचा ठरला असला तरी ज्या वेळेला हा निकाल आला, ज्या वेळेला ही सगळी सुनावणी सुरू होती त्यावेळेला मात्र यांच्याकडे नव्हतं, अशा पद्धतीचा जो भूमिका आहे ती कपिल सिब्बल मांडताना दिसत आहेत। त्यामुळं एकूणच हा जो पेच प्रसंग जर तयार झालेला आहे, नक्की पक्ष कुणाचा आणि बहुमत कशाच्या आधारावर ठरवायचं, तर त्याच्यावर ही सगळी जी आर्ग्युमेंट सुरू आहे त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेचे वकील ज्या वेळेला बाजू मांडायला उभे राहतील त्यावेळेला नक्कीच या गोष्टीवर ते पॉइंट आउट करतील, असंच एकूण चित्र जे आहे ते नरेश म्हस्केंच्या विधानावरून पाहायला मिळतं आहे। त्यामुळं न्यायालय जे आहे तो या ठिकाणी नक्की पक्ष आणि पक्षातलं या ठिकाणी बहुमत कशाच्या आधारावर मोडणार, कशाचे या ठिकाणी रेफरन्सेस वापरणार, हा सुद्धा या ठिकाणी महत्वाचा भाग आहे। कारण का हा निर्णय जो आहे देश पातळीवर अत्यंत लँडमार्क आणि मैलाचा दगड ठरू शकतो। अगदी आपल्याकडे आपल्यासोबत आपले प्रतिनिधी कृष्णात सुद्धा आहेत। कृष्णा, आपण बघतोय की कशा पद्धतीने आता न्यायमूर्ती ज्या जॉयमाला बागची आहेत त्यांनी काही महत्वाच्या टिप्पण्या केलेल्या आहेत, काही महत्वाचे सवाल सुद्धा न्यायमूर्ती बागची आहेत त्यांनी काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत, कारण जे आर्टिकल 15 याला धरून काही मुद्दे उपस्थित केले गेले आहेत। त्या संदर्भात कपिल सिब्बल यांनी आपली बाजू मांडताना ते काही उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु आत्ताच्या घडीची जी अपडेट जी पाहायला मिळते ती लोकशाही विकली गेलेली आहे, लोकशाहीची ही थट्टा आहे अशा प्रकारचं त्यांनी कपिल सिब्बल यांनी विधान केलेलं आहे। कारण ज्या प्रकारे एकनाथ शिंदे हे विधिमंडळ पक्ष कसा विकला जाऊ शकतो ह्याच्या संदर्भातलं हे एक उदाहरण आहे आणि विधिमंडळात जी फूट पडली याला आयोगानं मान्यता दिली आणि त्यामुळं ती नंतर शिंदेने त्याला धरून सत्ता बनवली, अशी कुठेही सत्ता बनवली जाऊ शकते आणि ही लोकशाहीची थट्टा आहे अशा प्रकारचं अपडेट ही सध्या येताना पाहायला मिळते। पक्षफूट आणि विधिमंडळ पक्षफूट ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत असेच कपिल सिब्बल यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे। आमच्या संघटना बघा, त्यामध्ये पाठबळ आहे, आमच्याकडे सर्वाधिक जास्त बहुमत आहे, त्यामुळं
त्याचा विचार करणं गरजेचं आहे. परंतु यामध्ये लोकशाहीची कशा प्रकारे थट्टा ही केली जाते, विधिमंडळ पक्ष थेटपणे कसा विकला जाऊ शकतो हे याचं उदाहरण आहे. त्यामुळं कपिल सिब्बल यांनी एक मोठा युक्तिवाद करताना काही मुद्दे उपस्थित केले आहेत की विधिमंडळातली फूट जी आहे ती कशा प्रकारे नंतर एकनाथ शिंदे यांनी सत्ता बनवली गेली आणि त्यामुळं कशा प्रकारे एकनाथ शिंदे यांच्याकडे लोक वाढत गेली. अशा प्रकारे कपिल सिब्बल यांनी हा मुद्दा उपस्थित केला की ज्या प्रकारे एक निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर कशा प्रकारे तो पक्ष वाढत गेला, त्यानंतर त्यांना पदं मिळत गेली, त्यानंतर मुख्यमंत्रीपद दिलं गेलं. ही सर्व लोकशाहीची थट्टा आहे. कारण केवळ विधिमंडळ पक्षातली फूट हीच राजकीय पक्षातली फूट मानली गेली आणि हे निवडणूक आयोगाकडून झालेली मोठी चूक आहे. हे कायद्याला धरून नाही आहे. जे अगदी मुख्यमंत्रीपदी झालेली त्यांची निवड असो दे किंवा मुख्य नेतेपदी झालेली त्यांची निवड असो, हे कायद्याला धरून नाही आहे. अशा प्रकारचा युक्तिवाद जो आहे तो त्यांनी मांडलेला आहे. त्यामुळं ही कुठेतरी लोकशाहीची थट्टा आहे. हे वारंवार ठसवण्याचा प्रयत्न सध्या जे काही अपडेट येत आहे त्यामध्ये पाहायला मिळते. विधिमंडळ पक्ष कसा विकला जाऊ शकतो हे देखील सांगण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे हे सुरुवातीला अगोदर म्हणतात की अगोदर हीच घटना त्यांना अगोदर मान्य होती आणि नंतर जेव्हा ते फुटून गेले त्यानंतर मात्र म्हणतात की ही घटना मान्य नाही. असं कसं काय होऊ शकतं? ज्या घटनेच्या माध्यमातून तुम्ही पदं उभगली गेली ती घटना तुम्हाला नंतर मात्र मान्य होत नाही, हे कसं काय? अशा प्रकारे त्यांनी मुद्दा उपस्थित केलेला आहे. त्यामुळे कपिल सिब्बल यांच्या माध्यमातून जो युक्तिवाद मांडला जातो आहे तो खास करून निवडणूक आयोगाच्या संदर्भात तर आहेच, त्याचबरोबर कशा प्रकारे त्याचा परिणाम जो आहे तो लोकशाहीवर होतोय. त्यानंतर थेटपणे त्यांना सीएम केलं गेलं, कुठलंही त्याकडे संघटनाची विचारपूस केली नाही, शहानिशा केली नाही, थेट त्यांना सीएम पद देण्यात आलं. आणि ह्या गोष्टी ज्या आहेत अगदी म्हणजे कृष्णा, पहिल्यांदा पक्षामध्ये विधिमंडळ पक्षात फूट पडली, काही पहिल्याविषयी आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे ही फूट वाढत गेली असा वारंवार दावा या ठिकाणी कपिल सिब्बल करतायत आणि त्यामुळेच ही लोकशाहीची थट्टा असल्याचा सुद्धा त्यांनी उल्लेख या युक्तिवादामध्ये केल्यास दिसतोय. गोविंद तुपेंच्याकडे जाऊया. गोविंद, काय अपडेट्स आहेत सुप्रीम कोर्टातले? एकूण जर बघितलं तर या सगळ्या सुनावणीच्या दरम्यान कपिल सिब्बल खूप एक गांभीर्याचं स्टेटमेंट करताना पाहायला मिळत आहेत. ते असं म्हणतात की तुम्ही विधिमंडळ पक्षाला, सत्ताधारी पक्षाला, विधिमंडळातल्या सत्ताधारी पक्षाला विकून कसे देऊ शकता, त्याला मुख्यमंत्री म्हणून बसवू कसे शकता, म्हणू शकता की अशा पद्धतीच्या घटना घडल्यात, असं अशा पद्धतीचं कॅज्युअली कसं काय विधान करू शकता, अशा प्रकारे तुम्ही कोणतेही सरकार उलटावून टाकू शकता, कायद्याला लोकशाहीची थट्टा करू देऊ नका, लोकशाही अशा प्रकारे कोमेजून जाताना आम्ही पाहू शकत नाही, म्हणूनच मी याचिका दाखल केलेली आहे. म्हणजे कपिल सिब्बल यांनी या ठिकाणी हे व्यक्तिगत या ठिकाणी घेत असताना की लोकशाहीची थट्टा होती आहे, कायद्याला अशा पद्धतीनं कोमेजून जाऊ देऊ नका आणि म्हणून मी ही सगळी भूमिका मांडतो आहे आणि त्यासाठीच मी याचिका केली आहे. अशा पद्धतीचं एक गंभीर स्वरूपाचं विधान जे आहे ते कपिल सिब्बल करताना पाहायला मिळत आहेत. कारण का ज्या पद्धतीनं प्रश्न प्रतिप्रश्न ज्या पद्धतीची भूमिका कपिल सिब्बल मांडत आहेत त्याला जे प्रतिप्रश्न येत आहेत न्यायमूर्तींकडून, खंडपीठांकडून जे प्रतिप्रश्न येत आहेत त्याच्यावर या ठिकाणी हे सगळं जे संतापजनक वक्तव्य आहे ते या ठिकाणी कपिल सिब्बलांकडून झाल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2018च्या घटनेकडे दुर्लक्ष केले गेले, विधानसभेतील बहुमतामुळे फूट पडले असे गृहीत धरले, तर त्या आधारावर जणू काही हुकुमशाही असल्यामुळे मी यात लक्ष घालणार नाही असे म्हटले जाते आहे. म्हणजे एकूणच बघितलं तर अशा पद्धतीनं मी याच्यात लक्ष घालणार नाही, याच्यात हुकुमशाही आहे. पुन्हा म्हणजे लोकशाही आणि हुकुमशाही अशा पद्धतीचे दोन महत्त्वाचे जे प्रश्न आहेत या सुनावणीच्या दरम्यान आणि एकूणच या सगळ्या प्रक्रियेच्या दरम्यान उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. आणि नेमका हा सगळा जो काय युक्तिवाद आहे तो पुन्हा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भूमिका आणि मुळात मूळ पक्ष संघटना कुणाची, बहुमत कसं ठरवायचं, याच सगळ्या मुद्द्याभोवती फिरताना पाहायला मिळतोय.